नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। हिंगना विधानसभा के आमदार समीर मेघे ने विधानसभा चुनाव में वाना डोंगरी के एक घर क्रमांक 1 पर 200 लोगों नाम मतदान यादी पर आने के मामले को नकारते हुए कहा कि चुनाव निष्पक्ष हुआ। जब चुनाव आता है, विपक्षी दलों द्वारा झूठे आरोप लगाए जाते हैं। विपक्षी दलों द्वारा अफवाहें फैली जा रही है। परिवार के कुछ सदस्य पिछले 11 वर्षों से वाना डोंगरी में रह रहे हैं, उनका मतदान वही आता है। हम चुनाव आयोग का सम्मान करते हैं, सभी कानून प्रक्रिया को मानकर चुनाव लड़ा जाता है। म्हणजे जे काल काही वर्तमानपत्रामध्ये एकाच घरी 200 मतं आहे, त्या 200च्या लोकांची समजा आपण शहानिशा केली, तिची यादी पण माझ्याकडे आहे आणि त्या 200 लोकांची शहानिशा केली तर त्याच्यामध्ये तिथली जे BLO आहे तिचं नाव पण आहे, तिथे जे माजी ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते त्यांचंही नाव आहे। आता अतिक्रमण तिथे मोठ्या प्रमाणात आहे आणि अतिक्रमणाच्या घराला काही ऑथेंटिक हाऊस नंबर किंवा घर नंबर त्याच्यात राहत नाही आणि हे सगळं ऑनलाईन पोर्टलवर जेव्हा फॉर्म फिल करतो तेव्हा प्रत्येक फील्ड जिथपर्यंत आपण काही भरत नाही, म्हणजे प्रत्येक विंडोमध्ये काही आपण लिहित नाही तिथपर्यंत तो फॉर्म एक्सेप्ट होत नाही। म्हणून ज्यांना घर नंबर नाही त्यांना 0 किंवा 1 किंवा 2 असा नंबर देण्याची एक काहीतरी प्रशासकीय समज असेल मला असं वाटतं, म्हणून हा सगळा गोंधळ झालाय आणि ही सगळी प्रशासकीय बाब आहे। म्हणून याच्यामध्ये मी आपल्याला विनंती करतो की आपण तिथे स्वतः थोडासा वेळ काढा, आपण जाऊन भेटा आणि तिथे जे लोक आहेत की नाही याची स्वतः आपण शहानिशा करा। मी माझे नगरसेवक द्यायला तयार आहे आणि 10-10, 15-15, 20-20 वर्षापासून लोक राहतात आहे। असा सगळा गोंधळ हे विरोधक जाणून बुजून लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम करत आहे। वाना डोंगरी हे मेघे परिवार सुद्धा राहतो, अशा प्रकारची वातावरणी केला जात आहे आणि त्याच्यावर सुद्धा म्हणजे बोलण्यात जात आहे, काय सांगा? आता मेघे परिवार हा भारताचाच नागरिक आहे आणि तिथे आमचे 2 कुटुंबाचे घर 10-10 वर्षापासून आहे, 15-15 वर्षापासून असेल। आता त्यांचं नाव, जे लोक तिथे राहतात त्यांचं नाव येणं अपेक्षित आहे की नाही आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलंय की जे भारताचे नागरिक आहे त्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि ते तिथे राहतात, निश्चित राहतात। एक आमच्या कॅम्पसला लागूनच मुकुंद मेघे यांचं घर आहे आणि दुसरं निलेश मेघे यांचं घर आपल्या क्रीडा संकुलच्या अपोजिट मध्ये आहे। तर ते राहतात तिथे, त्यांचे घर आहे, ते प्रॉपर्टी टॅक्स भरतात आणि वर्षांपासून तिथले मतदार आहे, तर त्यांचे नाव तो राहणं अपेक्षितच आहे आणि ते पाकिस्तानचे नागरिक नाही। त्याच्यानंतरच अशी यादी त्यांनी काढलेली आहे की हॉस्टेलचे जे मुलं शिकणारे आहेत त्या हॉस्टेलची पण यादी मतदार यादीमध्ये आहे, त्या हॉस्टेललाही ते घर क्रमांक दिलेला आहे। निश्चितच आहे, त्याच्यात मी काही तुम्हाला म्हणतच नाही की त्यांचे नावं नाही आहे, पण ते नावं किती आहे? 150 नाव आहे। आता मला तुम्हाला उदाहरण सांगतो, जे लोक गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहे, जे नागपूरला त्यांची पैदाइशी आहे, ते समजा उद्या मुंबई, कलकत्ता, दिल्लीला ट्रान्सफर झाले, त्यांना मतदानाचा अधिकार आहे की नाही आहे? संविधानामध्ये लिहिलं आहे ना की त्यांना मतदानाचा अधिकार आहे। आता तिथले जे पोरं आहेत ते 5 वर्षासाठी आपल्या कोर्स करण्यासाठी आले, म्हणजे त्याचा अर्थ काय की ते 5 वर्ष ते तिथले नागरिक आहे, याच्यात काही दुमत नाही। आणि हे जे काही आहे हे कायद्याच्या अनुषंगाने आहे, कायदा कोणीही तोडलेला नाही। हा, कायद्याच्या बाहेर असेल तर त्यांच्या सकट माझ्यावरही कारवाई झाली पाहिजे, पण समजा ते कायद्यात बसत असेल तर मला असं वाटतं विरोधकांनी कुठंतरी कायदा, संविधानाला अपमान करण्याचं काम हे विरोधक करत आहे। सध्या विरोधी पक्षाने वोट चोरी हा डंका खूप वाजवत चाललेला आणि यांनी सगळीकडे हेच हे करत आहे, याच्यावर काय म्हणणं आपलं? वोट चोरी आदरणीय राहुल गांधी साहेबांना आता मला असं वाटतं ते 21 वर्षाचे झाले आहेत आणि त्यांना आता कुठेतरी मतदार यादी समजून आली असं मला डाऊट आहे की काय, माझ्यासाठीचा प्रश्न आहे। आणि वोट चोरीचा प्रश्न हे सगळं जसं लोकसभेमध्ये फॉल्स नेरेटिव्ह की संविधान बदल डालेंगे तेव्हा तो चालला। पप्पूजी एकदा पास झाले चुकीने, पण वारंवार पप्पूजी काही पास होणार नाही। मृतकांचं पण नाव मतदार यादीत आहे, त्यांची जे मतदान आहे त्यांनी केलेलं आहे असं पण, त्यांच्या नावावर मतदान केलं असं पण म्हणणं आहे।
आता जे लोक मरण पावले त्यांचे नाव का पहिल्यांदा यादीत आहे का? आपल्या भारताच्या इतिहासामध्ये हे काय पहिल्यांदा झालं आहे का? आणि मतदान झालं हे कुठेतरी चुकीचा भ्रम. काय काँग्रेसची जेव्हा सरकार होती तेव्हा मृतकांचे नाव नव्हते का? काहीतरी लोकांना अरे तुम्ही डेव्हलपमेंटवर बोला ना. तुम्ही 15 वर्ष तिथले आमदार होते, तुम्हाला 6-8 महिने मंत्रीपद सुद्धा भोगलं तुम्ही आदरणीय घोडमारे साहेब तिथं 5 वर्ष आमदार होते, तेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट काय केलं त्याच्यावर चर्चा करा. आज फालतू लोकांना कन्फ्यूज करणं. आणि माझा थेट आरोप आहे विरोधकांवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याचा हे लोक अपमान करत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण सुद्धा आपण दिलेली आहे, काय सांगितलं? नाही, महाराष्ट्रावर फार मोठं संकट ह्या पूरच्या माध्यमातून आलाय. आणि कुठंतरी आपण एक लोकप्रतिनिधी आहे, आपल्यालाही लोकांबद्दल काळजी आहे. हे एक त्यांची काळजी आहे आम्हाला. आणि त्याच्यासाठी सहायता निधीमध्ये जे काही धनराशी आम्ही करू शकलो स्वइच्छेने तेवढी केलेली आहे. आणि त्याचा मला असं वाटतं की कुठेतरी आपणही अडचणीत लोकांचे आपण कुठेतरी कामात येऊ म्हणून ते आपण तसं चेक दिलेलं आहे. रोस्टर जे आहे ते क्लिअर झालेले आहे, पण रोस्टर जे निघाले आहेत ते खूप जास्त म्हणजे अपेक्षित जे लोक त्यांची नाराजी त्याच्यावर आहे, या विषयावर काय सांगा? मग ज्याला तिकीट भेटतं तो माणूस खुश राहतो, ज्याला तिकीट भेटत नाही त्याला कुठेतरी दुःख आहे. आणि हे स्वाभाविक आहे. लोक 4-4, 5-5 वर्ष पूर्ण मेहनत करतात आणि आरक्षण तरी ह्या संविधानाचाच भाग आहे परत. आणि आरक्षण आलं जे आलं त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं आहे. आणि त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे लोकांना थोडीशी नाराजगी होते, कारण की त्यांची अपेक्षा, मनोकामना असतात, आकांक्षा असतात, ते पूर्ण होत नाही म्हणून त्यांना कुठेतरी 5 वर्ष अजून थांबावं लागेल. येणाऱ्या निवडणुका यावेळेस कशा होणार आहे आणि कसे किती आपले राहणार आहे? हे बघा, 90% वरती नगर परिषद, नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी चा झेंडा लागणार आहे. आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा या वेळेला 35-36च्या वरती जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून येतील. चॅनलच्या माध्यमातून आपल्या विधानसभा क्षेत्रात अन्य मतदार बंधू जे नागरिक आहेत ते आपल्याला बघत आहेत, त्यांना काय एक मोलाचा संदेश आपण द्यायची? सगळ्यात पहिले तर त्यांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणारा काळ हा अत्यंत महत्वाचा काळ आहे, कारण की स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं विकासाच्या गाडीला 3 जे चाकं आहेत ते व्यवस्थित लोकांनी लावलेले आहे. आता ही 4 व्हीलर गाडी आहे आणि ती गाडी जी आहे ती विकासाची आहे. एक चाक बरोबर मोदी साहेबांचं लोकांनी लावलं, दुसरं चाक आमच्या महायुतीचं आदरणीय देवेंद्रजीच्या माध्यमातून असो, एकनाथराव शिंदे साहेबांच्या नावाच्या माध्यमातून असो, अजितदादांचा असो, तो एक बरोबर चाक दुसरा लावलेला आहे. तिसरा चाक लोकांनी मला आशीर्वाद दिला, मला परत एकदा लोकांना सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली, म्हणजे तिसराही चाक विकासाचा बरोबर त्या गाडीत लावला आहे. आता चौथं चाक जे आहे हे स्थानिक स्वराज्याचे जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये 4 व्हीलरला चौथंही चाक भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी ला दूर करून महायुतीला चौथं चाक विकासाचं लोक लावतील अशी मला लोकांकडनं अपेक्षा आहे आणि त्यांना विनंती आहे. दिवाळीची शुभेच्छा जी आहे पण ही सर्व विधानसभाच्या जनतेला नमस्कार. मी समीर मेघे. येणाऱ्या दिवाळीच्या हिंगणा मतदारसंघातल्या आणि आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला मी माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं, माझ्या पक्षांकडनं आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ते हे आले ना आपले अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं कैसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।